चला सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्कार. आणि आता संध्याकाळचे वाजलेत किती 8 वाजत आलेत आणि 8 वाजत आले. तर विषय असा आहे, राधू काय आहे का विषय? राधू सांगेन बघा काय विषय. मला तर माहित नाही. काय विषय असा मित्रांनो की कुठं बाहेर जायचं म्हणलं फिरायला की मी ह्यांना नेत नाही कोणालाच. आता त्याचं कारण सांगतो का नेत नाही. काय विषय असा होतो हसताय म्हणलं काहीतरी सांगताय बोलताय. नाही तसं काय नाही विषय. मग काय की विषय असा आहे, ही बारकी ही आणि ती ही 3 लेकरं घेऊन बाहेर जायचं म्हणलं की तुम्हाला सांगतो लोक बघतात तोंडाकडे. होय. हा दोघं नवरा बायको चाललेलं एक वेगळं. तिथं समधी जण येतात गार्डनला, एक मुलगा दोघं नवरा बायको एखादी मुलगी, नवरा बायको एक मुलगा, नाही तर दोघं जोडप. 3 आणि 4 कधी कोणाकडेच नाही तेव्हा. मागाशी बस सगळ्यात हिस्टेगातर होते. आता सांगतो तुम्हाला काय झालं. एक ओढतोय इकडं एक ओढतोय तिकडं. काय सुचत नाही. अख्ख्या रस्त्यात पोरग पळतोय गाड्या. आता ह्यांना न्यायचं म्हणलं म्हणजे ह्यांच्या तुम्हाला सांगतो चड्या हे सोबत न्यायला लागतं या. तिचं पॅन्ट हिचं बघा हिचं बाबा कशी करते बघितलं का? हे लय अवघड आहे पोरांचं. आता पॅन्ट गार्डन मध्ये बसलो होतो तर मी काय केलं, ह्यांना तिकडं घसरगुंडेकडे त्याकडे सोडलं, माझं मी एका साईडला येऊन बसलो की म्हणलं लोकांनी जरी बघितलं तरी असं म्हणू नाही की बाबा 3 लेकरं. पोरांना खेळवते स्वतः मोबाईल बघत बसला इकडं. तिथं काय झालं, एक बाई आली सांगतो मजा. आता एक लेडीज आली तिथं बघत होती खरंच मी. आणि तिथं 2 जणी आल्या. त्यांना वाटलं मी एकटाच बसलो म्हणजे असंच. लय वेळ एकटाच होता तुम्ही. ते आल्या माझ्या साईडला येऊन बसलं. बाकीचे लेकरं इकडे झोपाळा असा रोड वाहतो गार्डन बघितलं वगैरे. होतं तिकडनं मला दिसलं होतं. ती येऊन मी आपल्या मोबाईल मध्ये खाली मुडकं घालून बसलो होतो. बसलो या काही लक्ष तिच्याकडे गेलं. गेला. मी बघितलं त्या लेडीजकडे, ती टकच हटवा ना माझ्यावरची म्हणजे बघत होत्या. मग असं बघत असते की काय, मला वाटलं प्रत्येक जण माझ्याकडे बघतं कारण की आपली युट्यूब फॅमिली बरीच मोठी, कुणी ओळख म्हणलं व्हिडिओ कदाचित व्हिडिओ बघत असतात म्हणून आपल्याकडे बघत असते नाही. म्हणून मी असं बघितलं पुन्हा खाली बघितलं आणि परत लक्ष दिलं. परत ते 2 जण पुरी बोलत होते एकमेकीला. आम्ही आले ते उठूनच गेल्या. आणि मग काय त्यांचे काय बोलत होतं काय म्हणलं म्हणते की बाबा सर आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो वगैरे काय असं. काहीच नाही, 1 नाही 2 नाही काय नाही. मग मी पण काय लक्ष दिलं नाही, मस्त पैकी मोबाईल मध्ये बघत बसलो. झालं काय थोड्या वेळाने ओ मला पळत माझ्याकडे पप्पा 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 करत. लग त्या बाईने बघितलं, ह्याच्याकडे बघती माझ्याकडे बघती, ओमकडे बघती माझ्याकडे बघती. तवर तर राधू आले पप्पा 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 दुर्गा ऐका ना ओम पळतय तुम्ही हसत होता का? ती बाई पण हसत होती तुमच्याकडे बघत. पप्पा पप्पा करत. राधू कशी आली तू? पप्पा पप्पा करत. ती बाई राधूकडे बघती माझ्याकडे बघते, राधूकडे बघती ओमकडे बघते. तरी म्हणली बघा की ही पोरगीच ऐका नाही म्हणजे बघा की का रस्त्यानेच पळती. रस्त्याने पण ती बाया उठली दोघी पण आणि चलत गेल्या, लांब जाऊन बसल्या. नाही त्या सगळ्याच्या गाड्या बसल्या होत्या. म्हणजे विषय सांगायचं काय की ही 3 लेकरं म्हणून ह्यामुळं मी नेत नाही. जिथं मला वाटलं की माझी इज्जत वाचली, मला भारी वाटलं. इज्जत वाचायला काय मला म्हणजे भारी वाटलं की आयला छोटी फॅमिली एकटाच आहे मी आणि असं कोणतरी बोलणार आहे बसणार आहे. तेवढ्यात तुम्हाला सांगतो ही पप्पा पप्पा करत समधी आली, ही पण आली बघा की पोरगी ऐका नाही पळती काय नाही. ती दोघी पण उठून जाऊन तिकडे बसल्या. त्याला चढ दिसलं म्हणजे मी तिकडनं ही पोचूस तर ती उठल्या. बसलेल्या होत्या. ही पलीकडनं बघा रस्ता होता एक आणि रस्त्याच्या पलीकडे पण गार्डन आहे, घसरगुंड आहे. आणि मी रस्त्या अलीकडे इकडे घसरगुंड आहे. मस्त पाहिजे लाईटिंग वगैरे ही ते रोड वाहतो इकडं. नक्षत्र गार्डन आहे इथलं बारामतीतलं चांगलं. तर तिथनं तुम्हाला सांगतो ते बघत होत्या आणि मी पण बसलो होतो. ते दोघे बसलेले, ती पप्पा करत आलं, ही पप्पा करत आली, ही पण ही आली. मुलगा होता की 3 4 जण आले. ती दोघी उठून गेले आणि परत आईस्क्रीम घेताना सुद्धा हे बघत होते हिच्याकडे. ही घातली मागाची फोडलेली पण मागाची. हिने एक खाली फेकलं. ती एक पोरगी होती ती बरोबर, ती हिला घ्या बघत होती. हिला चल असं ओढायला लागली होती गाल, पण ही तिकडे घसरगुंडेकडे गेली. मग असते ती. मला तर मी तर तुम्हाला सांगतो, मला वाटतं की आपली फॅन लोक आहे ती कुणी बघितलं तरी मला तोच गैरसमज होता की बाबा आपली व्हिडिओ बघत असताना कदाचित बघत असं असं कधी कोणाबद्दल काय असं वाईट विचार येत नाही काय नाही.
जे आहे ते नॅचरल जे जो किस्सा होतो तो हसायलाच येतंय. तो तुम्हाला मी सांगतो. आता काय करावा जे आहे तीच ना. हा नाही राजू आपण कुठे कुठे गेलतो आज कपडे राहिले आणायचे. टरबूज आणली होती मला काही कळत नाही तसलं मी गेलो महागारीच जाईल. टरबूज घेतली प्रियंकाने माझ्या संग केली भांडणं 4 आणलं तर म्हणली तसली टरबूज फिरबूज आणायची नाही तसली बाहेर फेकायची म्हणली पोरांना आजारी पडला एक तरी चांगलं आहे बा राव मी म्हणलं जाऊ द्या त्या बिचाऱ्याने दिलं असं ती पण इकायला बसलाय नको म्हणलं महागार द्यायला म्हणलं एक तरी कापी एक तरी चांगलं निघलं म्हणजे आपलं खपली जाते ह्या विचाराने पण ह्या बाईने तुम्हाला सांगतो एकही सोडलं नाही समधी कापून मला दाखवली पैशासारखा पैसा द्यायचा खराब आहे म्हणली शेवटी तिथं गेलोच आणि त्या गाड्यावर गेलो म्हणलं खरबूज खराब आहेत म्हणलं ती मला कसं काय आम्ही पण शेतकऱ्याकडनं घेतो असू द्या मला एखादा ठीक आहे खराब निघायचं मग घेऊन घेतला असतो एक तर पोरांच्या गुलाब बोलटा हातात परत आणखी काय झालं मग तुम्हाला सांगतो हे घेतलं कलिंगडे घेतली तिथलं पुढे गेलो कपडे आणा ओमला कपडे काय तर आम्हाला पाहिजे तशी भेटली नाही ती म्हणून तसंच पानपुरी खाली हे रस पिली आणि दुर्गा पण परत इथं आलो नक्षत्र गार्डनला गेलो आईस्क्रीम खाल्ल्या आणि आता घरी आलो तर तुम्ही समजा खरं पण तुम्ही आता व्हिडिओ सकाळचं टाकत होता संध्याकाळ टाकायला लागला रोज अशी काय भानगड आहे काय नाही जरा मी बाहेर जातोय जरा 2-3 दिवस झालं काम होतं मला आता झालं फिर उद्या सकाळनं व्हिडिओ येईल आपला आणि बघायला विसरू नका तर अशी आपली फॅमिली आज आहे आपल्याकडे ते म्हाताराप्पा येतात ना तर ते माझा क्लासमेट आहे तर त्या छोट्या भावाचं तो पण माझा क्लासमेट त्याचं आहे लगीन तर त्यासाठी पांडूची ऑल फॅमिली तिकडे लग्नाला गेलेली मला पण बोलवलं होतं पण मला जाणं झालं नाही जाऊ दे एक जण कोणतरी गेलं म्हणा घरी पण गडी माणूस लागतो आणि आई पूजा आई मला वाटतं वरल्या घरी आहे पण आई काही इकडे आली नाही सकाळ धरून आता आम्ही आलोय गार्डनवरनं फिरून तर असा किस्सा झालाय म्हणलं चला यूट्यूब फॅमिलीशी शेअर करावं यूट्यूब फॅमिली म्हणून कुठे काय सोमादादा तुमचा तपास नाही आणि सोमादादा तुम्ही पहिल्यासारखं काय जॉब करत नाही हसत नाही काय नाही करू मित्रांनो समजा करू जरा थोडी कामं मागेल असं विसरून कधी जाऊ नका की बाबा सोमादादा पॉईंट मारत नाही किंवा जोक करत नाही म्हणून व्हिडिओ बंद बघायचं असं चुकूनही करायचं नाही कारण थोडा समाजा मागे टेन्शन असतं म्हणून थोडं काहीतरी असतं घरगुती प्रॉब्लेम त्यामुळं मी बाहेरही असतो या एकदा माइंड फ्रेश झाले मग हायच तुम्हाला पडदरून हसवायला रिकामा झालो तुला बघितलं बायको मग बायकोच हात धुवून मागं लागायला काय तेव्हा थांबले जुलाब तुझं थांबले का मला कुठं काय झालं हिला लागलं होतं बारकीला होय तिला लागलं होय तरी आताच म्हणलं तर मध्येच काय ना काय काढलं लय अवघड आहे तिला प्रेमाने तरी गोंजरायचं म्हणलं तरी तुम्हाला सांगितलं लय भीती वाटते मला. असं जवळ तिला प्रेमाने घ्यायचं जावं तिकडं अगं माझं पिल्लू पिल्लू म्हणून जवळ घेतलं म्हणायचं आज हे पिल्लं मी कधी तुला इतकं जवळ बघितलं नाही अगं म्हणायचं प्रियंका माझी बायको किती सुंदर दिसते म्हणून अशी जवळ घेतली ती म्हणते गप्पा माझ्या पोटात गुडगुड होत मला मागून लागली आहे गप्पा म्हणताय हाय असं लगे असं सोडून द्यायला बरं असू दे हे काही कुणी आणले ते ओमला खायला भेटले काय भेटलंय डाळ तांदूळ काय काय भेटलं तुला शाळेत आज परवा दिवशीच भेटले तूर डाळ चांगलं नाही लागत चांगलं नाही लागत तुरीचं पुढं हाय असं आहे डाळ आहे एकात सुकडी व्हिडिओचा घोटाळा करेन तुमच्या बरंच काय काय हाय दिलंय त्याला शाळेतून जात येतंय बरं चला जरा मी चालू थोडं बाहेर भाजी काय करू भाजी कर काय करायचं ते मसाला भात तुम्ही सारखं हा काय आलं छो 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 पप्पा तुम्ही सारखं बरं असू कर काहीतरी चला मित्रांनो बाय